आपण का त्याला राहू? तो आमची जागा आमच्याच महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या जागा हडप करणार. आम्ही तिकडे राहत नाही, खाली शेती शेती आहे आमची आमची, तिकडे. शेती आहे. आम्ही असं राहतो कधी गेलो ना घोडबंदरला. की गेट लावून घेतात ते लोक. आई विचारते, आई आमची म्हातारे आजारी आहे, ती बोलते आपल्या जागाचा व्यवहार सुरू आहे, काय दिलं तर माझा उपचार होईल. अजिबात कोण भेटतच नाही. त्याच्यानंतर असं करून करून ना 5 वर्ष उलटली. आम्ही परत फेऱ्या मारतो, तिकडे जाऊनच देत नाही. मीरा भाईंदरमधील आदिवासी जमिनींच्या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आमदार तथा राज्याचे महसूल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. चौकशी अहवालात संबंधित कंपनीवर ठपका ठेवण्यात आल्याचा दावा करत दोषींवर गुन्हे दाखल करून आदिवासींना त्यांची जमीन तातडीने परत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करत हा मुद्दा विधिमंडळात मांडणार असल्याचे सरनाईकांनी स्पष्ट केले आहे. महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांनी ही सगळी आपल्या समोर बसलेली ती आदिवासी मंडळी आहेत, त्यांच्या जमिनीच्या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या वर्सोवा येथील आदिवासींच्या जमिनीबद्दल सर्व चौकशी केली. प्रामुख्यानं ही सगळी आदिवासी मंडळी माझ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. वर्सोवा गाव हे माझ्या विधानसभा मतदारसंघात येतं आणि हे सगळे माझे मतदार आहेत आणि त्यामुळे ह्या विधानसभा मतदारसंघातील सदस्यांचं, नागरिकांचं रक्षण करणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि सर्वप्रथम मी महसूल मंत्र्यांचे आभार व्यक्त करतो की ते महसूल मंत्र्यांना गेल्यानंतर ताबडतोब त्यांनी दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन समोरची व्यक्ती कोण आहे हे न बघता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा ह्या उद्देशातनं त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीमध्ये जी वस्तुस्थिती आहे, जी खरी परिस्थिती आहे ती निदर्शनास आलेली आहे. आणि त्यामुळे आता ह्या प्रकरणामध्ये या आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे, म्हणून आज ते माझ्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा आले होते आणि आता हा अहवाल जो आहे तो अहवाल आमच्या हातामध्ये आलेला आहे. महसूल मंत्र्यांकडे सुद्धा तो सादर झालेला आहे. पूर्वी काय झालं त्यामध्ये आम्हाला जायचं नाहीये, परंतु त्या आदिवासींचं असं मत आहे की आमच्या ज्या जमिनी आहेत त्या आम्हाला परत मिळाव्यात, कारण त्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे. या जमिनीवर ते शेती करत होते गेल्या अनेक वर्षापासून आणि ह्या मूळ आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी परत आता राज्य शासनानं त्यांना द्याव्या. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि प्रामुख्यानं तहसीलदारांना त्यांनी सूचना देणं गरजेचं आहे की ताबडतोब हे जे सगळे मूळ आदिवासी आहेत त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यामध्ये देणं गरजेचं आहे. राज्य शासनाचा एक GR आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे 2010चा हा 2011 30 डिसेंबर 2011चा GR आहे की चुकीच्या पद्धतीनं काही आदिवासींच्या जमिनी कोणी हडप करायचा प्रयत्न करत असतील, त्यांचा जो व्यवहार आहे आदिवासी टू बिगर आदिवासी होत असताना चुकीचा झाला असेल, तशा आदिवासींच्या तक्रारी काही असतील तर खरं तर सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी ह्यामध्ये लक्ष घालून त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात देण्याचा हा कायदा आहे. परंतु आता तर यांच्या तक्रारीचं निराकरण खास महसूल मंत्र्यांनीच केलेलं आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता वेळ न दवडता ताबडतोब ह्या सगळ्या आदिवासींच्या जमिनी त्यांना परत द्याव्या. चुकीच्या पद्धतीने ज्यांनी व्यवहार केले असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे. काही महसूलच्या अधिकाऱ्यांनी हे दस्तऐवज चुकीच्या पद्धतीने स्वतःचा फक्त आर्थिक फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातनं जर घडून आणले असतील, आदिवासींची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांनाही ताबडतोब निलंबित करावं अशी मागणी मी आता
महसूल मंत्र्यांकडे ह्या अधिवेशनाच्या दरम्यान करणारच आहे. परंतु आज या ठिकाणी हे लोक आले ते थोडेसे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये. काल हे आपले जमिनीवर जेव्हा सगळे आदिवासी बांधव गेले होते, आमच्या भगिनी सुद्धा गेल्या होत्या, तेव्हा त्यांना तेथील जो कोणी वॉचमन होता त्या वॉचमननी त्यांना कोंडून ठेवलं आणि कोंडून टाळं मारलं. त्याचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत. आणि हे स्वतःच्याच जमिनीवर जेव्हा ती मंडळी जातात तेव्हा त्यांना कोंडून ठेवण्याचा कुठला प्रकार आहे, म्हणजे काय चाललंय ह्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये हेच कळत नाही. हे कायदा व सुव्यवस्था अशा प्रकारे जर वेशीवर टांगली जात असेल तर ते चुकीचं आहे. आणि तेही एक कॅबिनेट मंत्री माझ्या मतदारसंघामध्ये असे प्रकार घडत असतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. मला असं वाटतं की आता या प्रकरणामध्ये आमदार नरेंद्र मेहता, त्यांची 7-11 कंपनी आणि त्याचबरोबर त्यांचे जे भागीदार ते केळुसकर आहेत, त्याचबरोबर मनोज पुरोहित आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा तहसीलदार गौंड आहेत, अजून एक त्याच्यामध्ये दोषी दाखवलेला आहे. तर हे जी काही मंडळी आहे या मंडळींवर ताबडतोब गुन्हे दाखल करून या सर्व आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत त्यांना परत देणं हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे या गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे. परंतु ह्या आदिवासींना आपल्या जमिनीवर जाण्यापासून वंचित करणं, ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कोंडून ठेवणं, हे कायदा व सुव्यवस्थेला दृष्टीनं पोलिसांना, कारण मी स्वतः सिनियर PI श्री राहुल पाटील यांना फोन करून सांगितलं की या आदिवासींना संरक्षण द्या. भले ठीक आहे, कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती होत राहील, परंतु तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि मी स्थानिक आमदार आहे, शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माझी काही जबाबदारी आहे. आणि कोणी किती मोठा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं जर यांच्यावर अन्याय केला तर त्यांना न्याय मिळवून देण्याची माझी भूमिका आहे. आणि त्यामुळे मी या अधिवेशनाच्या दरम्यानच महसूल मंत्र्यांना आणि गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे, यांच्या जमिनी यांना कशा काय लवकरात लवकर परत मिळतील आणि हे आपला उदरनिर्वाह त्या माध्यमातून कसे काय करतील याची जबाबदारी आता मी घेतलेली आहे आणि तसं मी त्यांना वचन दिले. माझं नाव परशुराम चौधरी. आमची जमीन त्याने 2017 मध्ये पूर्ण सगळं खोदकाम केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याला थांबवलं. तर थांबवल्यानंतर आम्ही बोललो की तुम्ही काय चालवलंय, हे आमची जागा आमच्या नावे आहे, तुम्ही असं काय करायला लावलंय. तर ते बोलले तुमचं जे काय आहे ते आपण ऑफिसमध्ये बसून ना बोलू. तर म्हटलं तुम्ही आम्हाला विचारलेलं नाही, काय नाही, तुम्ही पूर्ण सगळी पोखलन लावून 4-4, 5-5 पोखलन लावून पूर्ण त्याची खदान करून टाकली. आमची जमीन लागवडीची होती. तर नंतर आम्हाला बोलले की तुम्ही ऑफिसला या, आपण ऑफिसला जे काय असेल ते बसून ना बोलू. नंतर आम्हाला त्यांनी त्याच्या हॉटेलला बोलवलं आणि आम्ही विचारलं का साहेब तुम्ही आमची जमीन एवढी खोदकाम केलं तर आमच्या जमिनीचा आम्हाला काय भाव देणार आहेत, तर तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा की आम्हाला काय भाव देणार आहेत. आजचा भाव चाललाय की तुम्ही आम्ही 2 लाख रुपये गुंठा देणार आहात का 3 लाख रुपये गुंठा देणार आहात. नाही, तुमचं जे काय तुमची तुला योग्य रक्कम ती मिळेल. आम्ही 2017 पूर्ण वर्षभर फेऱ्या मारल्या, आम्हाला काय भेटत नाही, आम्हाला काय सांगत नाही. 2018 मध्ये परत त्यांच्या आम्ही आईला, माझी आई पण आईला घेऊन आम्ही फेऱ्या सतत मारत राहिलो. त्याच्यानंतर कोण भेटत नाही. त्याच्यानंतर त्या लोकांनी तिथे गेट लावलं तर आम्हाला परत आतमध्ये जाऊ देत नाही. नंतर त्याची माणसं आम्हाला अडवायची तुम्ही कुठे चाललात. म्हटलं आमची जागा आहे, आम्हाला जागेवर जाऊ द्या. जागेवर कोण जाऊन देत नाही. नंतर आम्हाला थोडे पैसे दिले, मग बोलले थांबा. असं करून ते वर्ष पण निघून गेलं. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर परत आम्हाला बोलवलं. आम्ही फेऱ्या मारतो, आम्हाला कोण भेटत नाही. परत तिकडे गेलं का तुम्ही कुठे चालला, तुमचं काय काम इकडे आहे. बोला आमची जागा आहे, जागाचा व्यवहार केलाय की आम्हाला साहेब भेटत नाही. आई विचारते, आई आमची म्हातारे आजारी आहे, ती बोलते आपल्या जागाचा व्यवहार चालू आहे, काय दिलं तर माझा उपचार होईल. अजिबात कोण भेटतच नाही. त्याच्यानंतर असं करून ना 5 वर्ष उलटली. आम्ही परत फेऱ्या मारतो, तिकडे जाऊनच देत नाही. सगळं थांबून गेलं का थांबून ना ठेवतात. मग नंतर आम्ही त्याच्या ऑफिसला गेलो. आम्हाला एकदा ऑफिसला बोलवलं की साहेब तुम्ही आम्हाला थोडे पैसे दिले, ते चेक दिले, ते पण बाउन्स झाले. मग आम्ही करायचं काय. हो हा असं करून ना गेले. आज 10 वर्ष लागलं. 2017 पासून 10 वर्ष झाले. आम्हाला त्याच्यामध्ये अजून काय मोबदला मिळालाच नाही. आणि काल आम्ही ज्या जागेवर गेलो तर आम्ही त्यांना विचारलं तर त्याच्या माणसाने आम्हाला दमदाटी केली. दमदाटी केल्यानंतर आम्ही गेलो तर आम्हाला डायरेक्ट आतून बाहेरून बंद करून ठेवलं, दोन्ही बाजून लॉक केलं. माझी आई होती, आम्ही सगळे गेलो होतो. मग ते लोक आम्हाला काय ते तिकडे अर्धा-पाऊण तास तिकडे उन्हात आम्ही सगळे होतो, बंद करून ठेवलं.
ते साहेब आता ते कोणाची बोलत का? काही नोकरी त्यांनी लोकांचे तुम्हाला जे बंद त्यांना तुम्हाला आता जे साहेब म्हणून उल्लेख करताय, नेमकं साहेब कोण आहे? कोण होता साहेब तो? त्यांनी तुम्हाला बंद करायला लावलं. त्याचं नाव माहिती नाही, आम्ही तिकडे कधी आम्हाला घेतलंच नाही. पण एक पप्पाजी म्हणून माणूस होता, व्यवहार कोणासोबत झाला? त्या व्यक्तीचं नाव आमचा सांगा. जमिनीचा व्यवहार नरेंद्र मेहता सोबत झाला होता. ते स्वतः बोलायचे का तुमच्याशी? हो, ते स्वतः बोलायचे कुठे? त्यांच्या ऑफिसला तिकडेच. आणि साहेब आता मागाशी बोलले का ते क्लब मध्ये काही लोक गेले होते, त्यांना 50 लाख रुपये दिले, तेव्हापासून ते लोक गायब आहेत असं इनको तुम्ही वो असं- अलग परिवार है. ते आम्ही नाही. म्हणजे का त्यांना ओळखतात का? कोण आहे? तुमच्या नातेवाईक वगैरे आहेत का नाही ते? ना, आमचे नातेवाईक नाही. नाही, काल तुम्हाला बंद केलं, त्याच्यानंतर तुम्हाला काढलं कोणी तिथून? आम्ही नंतर त्याला रिक्वेस्ट केली की आमच्या आईला आता तिला बंद केलं, म्हातारे माणसं सगळ्या घाबरल्या का आता आम्हाला बंद करून ठेवले, आम्हाला बाहेर कोण काढेल. नंतर ते सगळे सिक्युरिटी सगळे आजूबाजूला सगळे पळून राहिले, तिकडे गेटवर पण कोण येत नाही. नंतर आमच्यासोबत पत्रकार होते, ते नंतर तिकडे त्यांना बघतात की कोण दिसतच नाही. नंतर काय ते 52 तास झाला तिकडे आम्ही आतमध्ये होतो. मग नंतर साहेबांचा कोणाचा फोन केला, त्यावेळेस त्यांनी ते गेट उघडलं आणि त्यावेळेस आमची रिक्षा आणि एक गाडी बाहेर निघाली. तुम्ही आता सांगताय या सरनाईकांच्या कार्यालयामध्ये आलेला, नेमकी आता तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी. तुम्हाला सरनाईक साहेबांनी काय मदत केली आतापर्यंत? तिकडे गेल्यानंतर आम्हाला कोण त्याच्या ऑफिसला काय थांबून देत नाही. सगळे आम्ही फोन नाही केला कोणाला. मग तुमचा व्यवहार कोणी बोलला? आम्ही जाऊन, तो एक शहा म्हणून आहे, त्यांना जाऊन भेटलो की दरवाजा खोला म्हणून आम्हाला जायचंय. तेव्हा ते लोक आले आणि मग त्या वॉचमॅनला बोलवलं आणि मग गेट खोलला. आम्ही तिथपर्यंत तिकडेच बसून होतो. पण इतक्या दिवसापासून तुमचा रस्ता बंद केलेला होता, तर तुम्ही आम्ही काही तिकडे तक्रार राहत वगैरे नाही. केली आम्ही कोण राहत राहतं नाही मग तिकडे. तिथं? आम्ही तिकडे राहत नाही. खाली शेतं शेती आहे आमची आमची, तिकडे. शेती आहे. आम्ही असं राहतो कधी गेलो घोडबंदरला. ना की गेट लावून घेतात ते लोक. जाऊन नाही देतात. एकूण किती परिवार आहेत तुमच्या पूर्ण मुली? किती लोक आहेत? आता ना जे आहेत ना दोन परिवाराची जागा आहे. एक घोडबंदरची आहे, एक चेनागिरीची आहे. आणि आमची जागा आहे 7 एकरची जागा आहे ती. आणि आमची ही माझी मावशी आहे, तिची फसवणूक केली. माझ्या मामानी आलेला त्यांचा माणूस, त्यांनी सांगितलं तुम्ही 12 लाख रुपये टोकन घ्या आणि तुम्ही आपण नंतर व्यवहार करू. ही म्हातारी माणूस शिकलेली नाही, अनपट आहे, त्यांनी आम्हाला काय सांगितलं नाही ह्या गोष्टी. मग त्याच्यामुळे आम्ही गप्प बसलो, आम्हाला काही या गोष्टी माहिती नाही पडल्या. ज्यावेळी आम्हाला ज्या नोटीस आल्या 5 करोड, तर आम्हाला शॉक बसला. त्या शॉकाने माझी मावशी ऑफ झाली, माझी आई ऑफ झाली. माझा भाव हे नोटीसमध्ये काय होतं? 5 करोड आम्हाला Income tax ची notice इन्कम आलेली. टॅक्सची नोटीस. तुम्हाला नोटीस? हा, तो माझी इनका अकाउंट इनको पता ही नहीं है किधर है. माझी 5 मावशी कोटी रुपये शॉक कुठे गेले? ऑफ झाली. हा. पैसे बी नाही दिले आम्हाला. आणि ती ऑफ झाली. थोड्या दिवसात माझी आई ऑफ झाली. पैसे देणार कुठे? आपल्याकडे काहीच नाहीये. आणि एवढी वर्ष माझ्या आईने मेहनत केली, तिकडे राबले, काय केलं? काही केलं नाही. त्यानंतर आम्ही गेलो तिथे, माझा भाऊ आणि मी तिथे शेतीवर गेले, भरणी केली. त्यांना मी सांगितलं थांबवा, इथे मालकीन मी आहे, कोणाला विचार तुम्ही हे करतात आहे. भरणी बंद केली. तर ते बरणी बंद केली. साहेबांच्या मी ऑफिसला आलो, साहेब तेव्हा नव्हते. ते बोलले तुम्ही शनिवारी भेटतील. मग मी नरेंद्र मेहताच्या ऑफिसला गेली. त्यांच्या माणसानं सांगितलं ती जागेची मालकीन मी आहे, तुम्ही कसं स्वतःच्या ताब्यात घेऊ शकता, ही जागा आमची आहे, आम्हाला 1 रुपया दिला नाहीये. तुमच्या ह्या शॉक मध्ये माझ्या आई भाऊ सगळे ऑफ झालेत. ह्याची भरपाई कोण देणार आहे? 5 करोड आसामला असले. माझ्या भाऊचं घर काम केलं असतं, भावाने रिक्षा चालवली असती, नाही चालवली असती. मग तुम्ही का एवढी हे करतात? तुम्ही हॉटेलमध्ये बोलवतात, गप्पा फोटो काढतात आणि सांगतात तुम्हाला आम्ही पैसे दिले. आम्हाला दाखवा, आमचे बँक बुक दाखवले, 2100 रुपये आमच्या अकाउंट मध्ये आहेत. मग एवढा पैसा दिला ना आम्हाला, 5 कोटी 22,27,000 रुपये. कुठे आहे ते? कुठे पैसे दिले? गोरेगावच्या बँकमध्ये. एक बँक मध्ये नाही, 3 बँकेत दिलेत. ह्यांचं अकाउंट नाही. आम्हाला ती माहिती गोडबंदर राहणारी अनपट आहेत, ते शिकलेले नाही, काय नाही. कोणाला दिले? आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही सर. 5 कोटी पैसे भेटले तर आम्ही कुठे ठेवलं सर? तिने आमच्या त्यांच्याकडे आलेले, त्यांनी सर आमच्याकडे जेव्हा दिले. टोकन म्हणून 12 12 लाख लाख रुपये दिले दिले. तेव्हा तर सही करायला लावलीच ना त्यांना. आज आम्हाला मार्गदर्शन करायला साहेबांनी आम्हाला केलं. त्याने 12 लाख कॅश कैश में दिया, थोड़ा थोड़ा पैसा करके दिए. 12 लाख का जो चेक दिया था, चेक नहीं दिया था, थोड़ा थोड़ा पैसे करके दिए. क्योंकि ये अनपढ़ है, उनको कुछ 12 लाख पता नहीं, 1 लाख नहीं पता, उनको 4,000 रुपए गिनने नहीं आते, तो 12 लाख क्या गिनेंगे? इनकम टॅक्सची नोटीस दाखव. नाही, आता राहू दे. आता काही लोक जे गायब आहेत आता मागाशी ते त्याचं काय आम्हाला मला नाही आयडिया माहिती नाहीये, त्यांचं काय त्याचं आयडिया नाही. माझ्या याच्यात पाहिजे. आणि जे त्यांनी पत्रे, नरेंद्र मेहतानी पत्रे लावले,
ते पत्रे काढावे आणि जी जागेत भरणी केले ती त्यांनी थांबवावी. समजा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा मोबदला देऊ आणि व्यवहार पूर्ण करू, तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? नाही, म्हणजे तुम्हाला पैसे नको, फक्त जमीन. आमची जमीन पाहिजे. घाबरून का त्याला राहू? तो आमची जागा आमच्याच महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या जागा हडप करणार हे मी करून देणार नाहीये. माझी जागा आणि मला मी साहेबांना सांगते आमची जागा आम्हाला दे आणि जो फसवणूक करतात आहे त्यांना तुम्ही कारवाई करा त्यांच्यावरती. आतापर्यंत तुम्ही गप्प का होते मग? 7.5 एकड़ की जगह है हमारी. ओ उनको कुछ नहीं बताया गया, खाली उनके पास है हम लोग व्यवहार करते इतना पैसा देते, ये लोग को क्या पता. 12 लाख रुपए दिए. धमकी नाही. 2017 पासून ते 2026 जे आता बाजारभावाच्या प्रमाणे आता किती जागेची रक्कम होते आणि तुम्हाला अजून किती आता आजच्या भावात बघायला 50 करोड आहे त्याची जागेची किंमत आहे. आज आम्हाला मंत्रालय माहिती नव्हतं, त्यांनी आम्हाला मंत्रालय दाखलं. महसूलकर साहेबांनी 7 दिवसाची त्यांना हे दिली, तुम्ही 7 दिवसात मला कळवा काय केलं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे कलेक्टरच्या ऑफिसला गेलो. आपके मुख्यमंत्री और राजस्व मंत्री से कोई अपील है? नहीं, कुछ नहीं. मुख्यमंत्री और राजस्व मंत्री से कोई अपील आप करना? नहीं, मैं उनको इतना ही बोलने जो हमारी जगह है, जो हम लोग की फसवणूक की है, वो हम लोग को इंसाफ देना चाहिए. तुम्ही म्हणालात की गोरेगावच्या तीन बँकेत. अकाउंट तुमच्या नावाचे आहेत का? आमच्या नावाचं खोललेलं आहे या लोकांनी, माझ्या आईच्या नावाची. तुम्ही कधी तिकडे गेले नव्हते? नाही, माहिती आम्हाला नाही माहिती गोरेगावचं. राहणारी तुमच्या नावाने बोगस अकाउंट? हो. आणि माझी मावशी आई